खूप सुंदर ह्या लाह्या बनतात ना. आपण पाण्यामध्ये भिजवून घ्या, पाणी टाका, गरम पाण्यामध्ये टाका ना, वाळवा हवेखाली किंवा उन्हाखाली, कसलं झंझट नाही. इझी 5च मिनिटामध्ये आपल्या भरपूर साऱ्या लाह्या बनतात. चला तर आपण पटकन बघूया नागपंचमी स्पेशल लाह्या कशा बनवायच्या ते. नागपंचमीला आपला भावाचा उपवास असतो, तर आपण लाह्या दरवर्षी आम्ही तर बनवतो. तर अशा पद्धतीने बनवून बघा, अगदी 5 मिनिटात होतात लाह्या. अगदी पारंपरिक पद्धत आहे. माझे वडील बनवायचे अशा लाह्या, पण आम्ही मक्याच्या बनवायच्या. आता मक्का घरी नाही आहे, ज्वारी आहे, तर मी ज्वारीच्या लाह्या बनवल्या आहेत. खूप सुंदर होतात. तर नमस्कार, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवते नागपंचमी स्पेशल लाह्या. नागपंचमी दिवशी लाह्या ह्या खाल्ल्या जातात. भावाचा उपवास धरायचा असतो आणि तो लाह्यावरती सोडायचा असतो. तर आपण पटकन लाह्या कशा बनवायच्या ते बघूयात. तर मी इथं ज्वारी घेतलेली आहे 1 वाटी. तर छान साफ करून घेतलेले आहे, म्हणजे काय कचरा वगैरे घाण वगैरे असेल तर साफ करून घ्यायचे आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. म्हणजे आपल्याला या खूप सुंदर अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये बनवून तयार होतात आणि चविष्ट, खूपच छान चविष्ट होतात. तर पटकन आपण लाह्या करायला घेऊया. गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि फुल फ्लेमवरती आपल्याला तवा एकदम कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे. तर तवा छान गरम झालेला आहे. तर ज्वारी जी मी साफ करून घेतलेली आहे ना, ते आता तव्यामध्ये टाकायचे आहे. टाकून घेते. बघा ज्वारी आहे, पण सगळी टाकायची नाही, थोडी थोडी टाकायची. आपण थोड्या थोड्या लाह्या करून घेऊयात. तर थोडीच टाकून घेतलेली आहे आणि एक कपडा घ्यायचा, असा सुती, असा जरा मोठाच कपडा घ्यायचा आहे आणि ज्वारी अशी हलवत घ्यायची आहे. तर ज्वारी जशी जशी गरम होत जाईल तसं तशा लाह्या बनायला सुरुवात होते. तर ज्वारी गरम होत चाललेली आहे. ज्वारी जशी गरम होत जाईल तशा लाह्या बनतात. हलवतच राहायचं आहे, सतत हलवत राहायचं, म्हणजे लाह्या काय ते छान अशा फुलतात आणि खूप पटपट अशा लाह्या बनतात. बघा लाह्या बनायला लागलेल्या आहेत, पण सतत असं हलवत राहायचं. अशा बाहेर उडतात असं आपल्याला जास्त वाटलं तर चाळण वगैरे असं ठेवायचं, म्हणजे आतल्या आत लाह्या अशा उडतात, छान होतात. अगदी साधी सोपी पद्धत आहे. जगप्रसिद्ध नागपंचमी म्हणजे आपलं 32 शिराळ्याची नागपंचमी असते. तर आम्ही दरवर्षी जातो. कोणी आलं असेल तर मला नक्की सांगा. तिथे जिवंत नागाला पूजण्याची परंपरा आहे वर्षापासून. तर आता म्हणजे नाग गाड्यावरती वगैरे आणायचे, आता काही वर्षापासून बंद आहे, पण खूप मोठी असते यात्रा तिकडे शिराळ्यामध्ये. आम्ही दरवर्षी जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला लाह्या झालेल्या आहेत. खूप सुंदर लाह्या झाल्यात. तर आपल्याकडं नागपंचमीला भावाचा उपवास धरला जातो. आमच्याकडं तर आम्ही धरतो आणि लाह्या खातात त्या दिवशी. ते लाह्या भरपूर साऱ्या बनवतात आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये टाकतात ह्या लाह्या. बहुतेक असं आमच्याकडं म्हणतात की म्हणजे शेतामध्ये भात पेरतात, तर भाताला उंदीर लागत नाही लाह्या टाकल्यामुळे. उंदीर काय लाह्याच खातो, त्याच्यामुळं म्हणतात की लाह्या टाकल्या की शेतामध्ये उंदीर लागत नाही. म्हणजे आमच्याकडे भरपूर लाह्या अशा बनवतात आणि शेतामध्ये टाकतात. असं पण आहे दुसरं कारण. नागोबाच्या लाह्या बोलतात ह्याला, नागपंचमीच्या लाह्या. तर सगळ्या लाह्या बनवून झालेल्या आहेत. अशा पटपट लाह्या बनवलेल्या आहेत आणि खूपच सुंदर झालेल्या आहेत. अगदी खुसखुशीत होतात लाह्या ह्या. मक्याच्या पण अशाच बनवायच्या. मक्का जर कोणाकडे असेल घरी तर अशाच बनवायच्या. खूप छान होतात मक्याच्या पण. मक्याच्या बनायला थोडासा वेळ लागतो आणि ज्वारीच्या जरा पटकन होतात, कारण की ज्वारी आपली हलकी फुलकी असते, तर पटकन होते. मक्याला थोडासा वेळ लागतो. तर सुंदर आपल्या लाह्या झालेल्या आहेत. तर
मी साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे, अगदी पटकन होते आणि पारंपरिक पद्धत आहे आपली. तर आमच्याकडे अशाच मी लहानपणापासून बघते, आमच्या घरी अशाच लाह्या बनवतात. दुसरी कुठलीही पद्धत मला माहीत पण नाही आणि आम्ही कधी वापरलेली पण नाही आहे. अशाच प्रकारे आम्ही लाह्या बनवतो आणि खूप सुंदर आवडीने खातो. आम्हाला अशा लाह्या खूपच आवडतात. तुम्ही पण एकदा जरूर करून बघा. तर खूप सुंदर होतात ह्या लाह्या, खुसखुशीत होत झालेल्या आहेत. तर लाह्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. बाकी लाह्या मस्त झालेल्या आहेत बरं का. चला तर मग बाय बाय.